चाकण एमआयडीसी कंपनीमध्ये कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। 13 मेच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। या प्रकरणामध्ये नराधम प्रकाश भांगरेला 24 तासात बेड्या ठोकल्या गेल्या। पोलीस असल्याची बतावणी करून 2 तोतियांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धाला लुटल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली। तोतिया पोलिसांवर संशय आल्यामुळे वृद्धानं वॉचमनला आवाज दिला आणि दोघांनी वृद्धावर हल्ला चढवला। मारहाण करून तब्बल 12 तोळ्याची चेन ब्रेसलेट हिसकावून ते दोघं पसार झाले। सांगलीतील जत तालुक्यातील बिळूरमध्ये ड्रोन आढळून आला आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र तपास केल्यानंतर व्यावसायिक वापरातलं हे ड्रोन असल्याचं समोर आलं, पण विनापरवानगी ड्रोन उडवल्यामुळे हा ड्रोन जप्त केला गेला। चंद्रपूरमध्ये छोटा मटका वाघाच्या उपचारासाठी 27 वन अधिकाऱ्यांची फौज दाखल झाली। ताडोबाच्या जंगलातच वाघावर नैसर्गिक उपचार केले जात आहेत। ब्रह्मा वाघासोबत झालेल्या लढाईमध्ये छोटा मटका वाघ गंभीर जखमी झाला। सांगलीमध्ये कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगाराची राष्ट्रीय महामार्गावरून रॅली काढली गेली। या प्रकरणामध्ये 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 2 महिन्यापूर्वी अफगाण हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। अदानी आयटी कंपनीतून गहाळ झालेले 10 लॅपटॉपचा छडा अखेर लागलाय। आरोपी अदानी कंपनीमध्ये काम करत होता। काही कारणास्तव त्याला काढलं गेलं आणि सुरक्षा व्यवस्थेतला ढिसाळपणा लक्षात घेऊन त्यानं थेट लॅपटॉप चोरले। पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या। आर्थिक अडचणीत असलेल्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतःचा जीव संपवला। ही घटना उल्हासनगर कॅम्प 1 झुलेलाल मंदिर रोड जवळ हर्षा कॉटेज या बिल्डिंगमध्ये घडली आहे। या घटनेनं संपूर्ण उल्हासनगर शहर हादरून गेलंय। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुढचा तपास सुरू करण्यात आला आहे। कपिलनगर परिसरातील समाजभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली। आरोपी हरमित सिंह उर्फ बब्बू दर्शन सिंह धुरुम याच्या राहत्या घरातून 2 किलो 400 ग्रॅम हाफिन, त्याचबरोबर 2 वजन काटे, 2 मोबाईल आणि 96,000 रुपये रोख अशी रक्कम जप्त करण्यात आली। आरोपीनं हा सगळा माल झारखंडहून गौतम नावाच्या व्यक्तीकडून आणला होता। पोलीस या प्रकरणाचा आता छडा लावत आहेत। जालन्यामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। घनसावंगी अंबड रस्त्यावरील गंगाखेड इथे ही घटना घडली। समोरून येणाऱ्या कारची आणि बुलेटची जोरदार धडक बसली, त्याच्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती। भुसावळहून नंदुरबारकडे जाणाऱ्या मालगाडीचा अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही। त्यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली। गोठेघर परिसरामध्ये बंटी हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका कंपनीला भीषण आग लागली। आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाहीये। आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नांदेडच्या लोटस नर्सिंग महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली। महाविद्यालयातील 2 शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी ही आत्महत्या केल्याचं नातेवाईक आणि इतर सगळ्या त्याच्या मित्रांनी आरोप केलेला आहे। संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पोलीस पुढचा तपास करतात। आजारी मित्राला पाहण्यासाठी निघालेल्या 2 युवतींचा आयशर टेम्पो खाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। पूजा कुराडे आणि प्राजक्त कळसे असं मयत तरुणीचं नाव आहे। दरम्यान पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाला ताब्यात घेतलंय।